मेथीपासून 2 पदार्थ बनवायचे होते. आता पदार्थ तर मीच बनवणार होते, पण ती साफ करायला माझ्या सासूबाईंच्या आईला बसवलं. त्यांनी मस्त अशी मेथीची भाजी निवडून दिली. मग ती स्वच्छ धुवून लगेचच भाकरी झालेल्या तव्यातच तेल ओतून घेतलं. त्याच्यामध्ये मिरची, लसूण आणि थोडासा कांदा राहिलेला तो घालून घेतला आणि छान ते भाजून घेतलं. त्याच्यामध्ये मग स्वच्छ मेथी धुवून घेतली आणि ती घालून घेतली. आता इथे मेथी चिरली नाही, कारण त्यांनी मस्त अशी बारीक निवडलेली होती. आता तशीच मग ती मेथी तव्यामध्ये परताईसाठी घातली आणि छान अशी परतून घेतली. परतून झाल्यावर मीठ घातलं आणि परत छान परतून घेतली आणि सर्व त्याच्यातलं पाणी आटल्यानंतर त्याच्यात घातलं शेंगदाण्याचं कूट आणि मस्त आपली इथे साधी सिंपल अशी मेथीची भाजी तयार झाली. आता मेथीची भाजी तर तयार झाली. लगेचच मग राहिलेली मेथी धुतलेलीच होती, तीही चिरून बारीक बारीक घेतली. सर्व मेथी बारीक बारीक चिरून झाल्यावर त्याच्यामध्ये सोबत 2-3 मिरच्याही घेऊन चिरून घेतल्या. लगेचच गव्हाचं पीठ घेतलं, त्याच्यामध्ये ती सर्व मेथी चिरलेली घालून घेतली, हळद मीठ घालून घेतलं आणि छान असं पीठ मळून घेतलं. पीठ मळून झाल्या लगेच असे छोटे छोटे गोळे केले आणि पराठे बनवायला घेतले. मस्त असे गोल गोल पराठे बनवून घेतले. लगेचच तवा तापत ठेवला आणि ते पराठे भाजून घेतले. तेल तूप काय लावायचं ते लावून असे पराठे भाजून घेतले आणि मस्त आपले आज मेथीची भाजी, भाकरी आणि मेथीचे पराठे तयार झाले. तर ज्यांना भाजी भाकरी खायची होती ते भाजी भाकरी खातील, ज्यांना पराठे खायचे ते पराठे खातील.